गरीब बेरोजगारांच्या हक्काच्या गाळ्यांवर धनदांडग्यांचा डल्ला. गोरगरीब बेरोजगारांना स्वतःचा छोटासा व्यवसाय करता यावा, 2 वेळच्या भाकरीची सोय व्हावी आणि स्वतःच्या पायावर उभं राहता यावं म्हणून महापालिकेनं शहरात दुकान गाळे उभारले. पण आता याच गाळ्यांवर धनदांडग्यांचा डल्ला पडल्याची संतापजनक चर्चा शहरभर सुरू झाली आहे. एकीकडे शिक्षित बेरोजगार तरुण छोट्याशा गाळ्यासाठी महापालिकेच्या दारात वर्षानुवर्ष फेऱ्या मारत आहे, तर दुसरीकडे पैशाची पॉवर, राजकीय ओळखी आणि अधिकाऱ्यांवरील दबाव वापरून काही धनदांडगे मात्र नियम कायदे धाब्यावर बसवत असल्याचं चित्र समोर येत आहे. महापालिकेच्या नियमानुसार एका व्यक्तीला फक्त एकच गाळा मिळू शकतो. तसेच ज्याच्या नावावर गाळा आहे त्यानं स्वतः त्या ठिकाणी व्यवसाय करणं बंधनकारक आहे. तो गाळा दुसऱ्याला भाड्यानं देणं किंवा इतरांच्या नावावर गाळे घेऊन एकत्र करणं नियमबाह्य मानलं जातं. मात्र इथं नेमके उलटच घडलं. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार एका धनदांडग्या शेठजीनं इतरांच्या नावावरील गाळे ताब्यात घेतले आणि मग मधल्या सामायिक भिंती थेट तोडून तब्बल 4 गाळे एकत्र करत भलं मोठं मोबाईल शोरूम उभारलं. आता एवढे मोठे बदल होत असताना महापालिकेला काहीच माहिती नव्हती का? सामायिक भिंती तोडताना परवानगी घेतली होती का? एकाच गाळ्याचे 4 गाळे कधी झाले? नियम मोडले गेले असताना कारवाई का झाली नाही? असे अनेक सवाल आता नागरिक विचारू लागलेत. मात्र पैशांची ताकद मोठी असते असं म्हणतात आणि या प्रकरणातही तसंच काहीसं झाल्याची चर्चा आहे. कारण सुरुवातीला नियम मोडले गेले, नंतर अधिकाऱ्यांना आपल्या बाजूनं केलं गेलं आणि मग रेनोव्हेशनच्या नावाखाली सर्व नियमात बसवण्याचा प्रयत्न झाला असल्याची जोरदार चर्चा परिसरात रंगू लागली. पण एक गोष्ट आहे, चोर कितीही हुशार असला तरी तो कुठे ना कुठे चूक करतोच आणि या प्रकरणातही एक तशीच मोठी गडबड समोर आली. या भव्य मोबाईल शोरूम समोर एक मोठा वृक्ष होता, परिसराला सावली देणारा. अनेक वृक्षांचा तो वृक्ष अचानक एका रात्री गायब झाला. ना कोणती माहिती, ना कोणती नोटीस, ना कोणती चर्चा. रात्रीच्या अंधारात हा वृक्ष नेमका कुठं गेला, कुणी तोडला, कोणाच्या आदेशानं तो हटवण्यात आला आणि एवढी काळजी कुणाची घेतली जात होती, हा प्रश्न आता नागरिकांना सतावतोय. पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये या प्रकारामुळे संतापाचे वातावरण असून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. महापालिकेच्या गाळ्यांचा उद्देश हा गरीब बेरोजगारांना रोजगार देणे हा होता. मात्र जर हेच गाळे धनदांडग्यांच्या ताब्यात जाऊ लागले तर सामान्य माणसानं न्याय कुणाकडे मागायचा? शहरातील नागरिकांनी आता थेट माननीय आयुक्त संजिता मोहोपात्रा यांच्याकडे आशेनं पाहणं सुरू केलंय. नियमबाह्यरित्या एकत्र करण्यात आलेले गाळे तात्काळ महापालिकेच्या ताब्यात द्यावेत, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि हे गाळे खऱ्या गरजू बेरोजगारांना देण्यात यावेत, अशी मोठ्या प्रमाणावर मागणी होतीये. कारण प्रश्न फक्त एका मोबाईल शोरूमचा नाही, प्रश्न आहे गरिबांच्या हक्काचा, प्रश्न आहे महापालिकेच्या नियमांचा आणि प्रश्न आहे प्रशासन खरंच सामान्य नागरिकांसाठी काम करतंय का?